नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. तर बघा, गाईचं आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्व आहे. कोणत्याही शुभ दिवशी आपण गाईची पूजा करत असतो. गाईच्या पोटी 33 कोटी देवी देवतांचा वास आहे असं देखील आपण म्हणत असतो आणि त्यामुळेच गाई ही हिंदू धर्मामध्ये गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिची पूजा केल्याने देखील आपल्याला 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि त्यामुळेच गाईची पूजा ही अवश्य करावी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या घरामध्ये गाय वासराची मूर्ती ही कुठे ठेवावी, कोणत्या नियमांचे पालन करावे, त्यासोबतच मूर्ती घरामध्ये ठेवल्याने आपल्या आयुष्यामध्ये काय काय बदल होतात, तसेच मूर्ती ठेवताना कोणत्या नियमांचे पालन करावे, कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जी कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, आपण बघतो बऱ्याच ठिकाणी गाय वासराची मूर्ती ही घरामध्ये असते आणि तुम्हीही ठेवू शकता. तर बघा, काही ठिकाणी तुळशी वृंदावनात देखील गायीची मूर्ती ही ठेवली जाते. घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी, ऑफिसच्या ठिकाणी देखील तुम्ही गाय वासराची मूर्ती ही ठेवू शकता. तर यामुळे भरपूर यश, समृद्धी मिळते, प्रगती होते आपली आणि त्यामुळेच अवश्य आवर्जून सर्वांनी आपला जो काही छोटा मोठा व्यवसाय असेल त्या ठिकाणी किंवा तुमच्या घरामध्ये देखील तुम्ही गाय आणि वासराची मूर्ती ही ठेवू शकता. आपल्या आयुष्यातील अनेक दुःखांचा नाश करते ही गाय वासराची मूर्ती आणि ती जर योग्य भावनेने, योग्य दिशेने आणि आदराने जर ठेवली तर ती तुमच्या आयुष्यामध्ये आनंद आणि सुख, समृद्धी आणेल, सकारात्मक बदल घडवून आणते. कारण गाय ही अत्यंत पवित्र मानली जाते आणि गायीच्या अंगी 33 कोटी देवी देवतांचं स्थान आहे. एकट्या गायीची पूजा केल्याने देखील आपल्याला 33 कोटी देवांची सेवा केल्याचे पुण्य मिळत असते. तर ती केवळ गाय नसून तर पालन पोषण करणारे, आपुलकी आणि इच्छापूर्तीचं प्रतीक मानले जाते. तर बघा, दिवाळीमध्ये देखील आपण बघा, वसुबारसेच्या दिवशी आपण गाई आणि वासराची पूजा करत असतो. वासरासह गायीची आपण पूजा करतो. तर यामुळे आपल्या आयुष्यामध्ये इतकी समृद्धी ही गाय आणू शकते की खूपच. काही ठिकाणी तर रोज गायीची पूजा ही देखील केली जाते. तर तुमच्याकडे जर गाय नसेल किंवा शहरात राहत असाल तर तुम्ही अवश्य गायीची मूर्ती, गायी आणि वासराची मूर्ती ही तुमच्या घरामध्ये स्थापन करा आणि तुम्ही तिची रोज पूजा करा आणि बघा, नक्कीच तुम्हाला त्याचं योग्य फळ मिळेल. यामुळे घरामध्ये कायम सुख, समृद्धी, आनंद येईल. तर गायीची मूर्ती ही उत्तर आणि पूर्व दिशेच्या कोपऱ्यामध्ये ठेवल्याने योग्य निर्णय आपल्या आयुष्यामध्ये घेण्याची क्षमता आपल्यामध्ये वाढत असते आणि कधी आपण खूप कन्फ्यूज असतो की हे करावे की ते करावे, आपल्याला काही कळत नाही. तर आपल्या आयुष्यामध्ये प्रगती होण्यासाठी आपल्याला गाई आणि वासराची मूर्ती ही आपल्या घरामध्ये आवर्जून स्थापन करायची आहे. तसेच ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. तर योग्य निर्णय यामुळे घेतो, चुकीचे निर्णय आपल्याकडनं घेतले जात नाही आणि त्यामुळेच ही मूर्ती ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवावी. त्यानंतर 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला त्याचा अनुभव येईल. त्यासोबतच पूर्व दिशेला ठेवल्याने लोकांनी समजून घेतलं पाहिजे, तुम्हाला गैरसमज होऊ नये, प्रतिष्ठा वाढावी यासाठी. आणि त्यासोबतच बिझनेस आणि दुकानामध्ये देखील पूर्व दिशेला गायीची मूर्ती ही तुम्ही ठेवू शकता. पूर्व दिशेला गायीची मूर्ती ठेवल्याने मनोकामना देखील पूर्ण होतात. त्यानंतर उत्तर दिशा, जर तुम्हाला कर्तृत्व, पैसा मिळवायचा असेल तर गायीची मूर्ती उत्तर दिशेला ठेवा. तर यामुळे तुम्हाला संपत्ती, योग्य संधी मिळतील आणि भरपूर प्रगती देखील तुमची होईल. गायीची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवल्याने वाईट परिणाम आपल्याला भोगायला मिळतात, तर बघा, दक्षिण आणि पश्चिम दिशा, तर ही स्थिरतेची दिशा आहे आणि इथे जर आपण गायीची मूर्ती ठेवली तर आयुष्यामध्ये स्थिरता म्हणजे आपली प्रगती होत नाही. त्यासोबतच दक्षिण दिशा ही दिशा यमाची दिशा म्हणून मानली जाते आणि या दिशेला गायीची मूर्ती ठेवल्याने घरामध्ये अशांतता वाढते, नकारात्मकता वाढते आणि त्यामुळे या दिशेला गायीची मूर्ती ही ठेवू नका. त्यासोबतच पश्चिम दिशेला ठेवल्याने धनहानी होते, मेहनतीचे फळ आपल्याला मिळत नाही आणि आर्थिक स्थिती देखील आपली ढासळून जाते. त्यामुळे पश्चिम दिशेला देखील गायीची मूर्ती ठेवू नये. तसेच काही गोष्टींची ही देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर ही मूर्ती योग्य दिशेला ठेवावी, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढेल आणि चुकीच्या गोष्टी केल्या तर वाईट परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे. गायीची मूर्ती ही पंचधातूची, पितळाची किंवा मातीची देखील तुम्ही घेऊ शकता. तर ती आवर्जून आणल्यानंतर ती स्वच्छ करायची आहे आणि तिची व्यवस्थित पूजा करा, स्थापना करा
गाईच्या मूर्तीचं खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यामुळे गाईची पूजा ही अवश्य आवर्जून करावी. वासरासह गाईची पूजा ही आवर्जून करावी. तर यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आनंद, समृद्धी आणि भरभराटी येते आणि आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी, दुःख, संकट असतील तर त्या कमी होण्यास मदत होते. तर तुमच्या घरामध्ये जर गाईची मूर्ती नसेल तर आवर्जून तुम्ही ती घेऊन या आणि योग्य रीतीने तिची स्थापना करा आणि पूजा देखील करा. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व समस्या, अडचणी, संकट हे दूर होतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.